नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये। बातमी आहे धाराशिव जिल्ह्यासह राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोगलगाईच्या प्रादुर्भावात मोठी वाढ झाली असून कळंब तालुक्यात अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। या पार्श्वभूमीवर पाहणी दौऱ्यावर असलेले आमदार कैलास पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतींची प्रत्यक्ष पाहणी करून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी थेट संवाद साधत परिस्थितीची सविस्तर माहिती दिली। तसेच तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली। यंदा अल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळाची शक्यता व्यक्त करण्यात येत असली तरी कळंब तालुक्यातील भोगजी, बाहुला आदी भागात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी सुरू केली आहे। अनेक गावांमध्ये पेरणी पूर्ण झाली असून काही ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे। मात्र पावसाचा जोर वाढतच असताना गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे नव्याने उगवलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र आहे। या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत आमदार कैलास पाटील यांनी पाहणी दौऱ्यातूनच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना थेट फोन करून नुकसानीची माहिती दिली। शेतकऱ्यांचे वाढते नुकसान लक्षात घेऊन तात्काळ पंचनामे करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। त्यावर कृषी मंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देत प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। यापुढे ज्या क्षेत्रात पेरणी होणार आहे त्या ठिकाणीही गोगलगाईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी अशा सूचनाही आमदार कैलास पाटील यांनी दिल्या। यावेळी कृषी विभाग, महसूल विभागाचे अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हॅलो, आहेत का मंत्री महोदय? हॅलो हॅलो हॅलो, हां, साहेब बोलतायत ना? कैलास पाटील बोलतोय। हां, देतो साहेबांना। हो हो, मामा नमस्कार। नमस्ते। मामा, काय झालंय आमच्याकडे सुरुवातीला काय ठिकाणी पेरणी झाली होती का जिकडे पाऊस पडला होता तिथं? तिथं गोगलगाईनं काहीच ठेवलं नाही हो। गोगलगाईचं एवढं प्रमाण आहे आणि एवढ्या मोठ्या गोगलगाई आहेत, तुम्हाला मी आता वाटलं एक व्हिडिओ पाठवतो। काय केलं पाहिजे सांगा मला। त्याचे पंचनामे करावे लागतील आणि आता नवीन जी पेरणी व्हायली ते फून येऊन काहीतरी आपलं प्रिव्हेन्शन घेतलं पाहिजे। नंतर काय होईल म्हणजे परत गोगलगाईचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काहीतरी गोगलगायचं हां गोगलगाईचा आता पंचनामे एक सांगा तुम्ही करायला, जिचं नुकसान झालं त्यांचं। लगेच सांगतो। आणि गोगलगाईचं परत होऊ नये म्हणून त्यासाठी काय आपल्याला प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेता येईल तर बघा तेवढं। ते पंचनाम्यात तेवढं सांगा साहेब। लगेच सांगतो मी, फोन ठीक ठेवला की। ठीक, येस हो।